मित्रांनो, 16 फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवशी रथसप्तमी आहे आणि या दिवशी असे करा आदित्य पूजन, सूर्य कृपा मिळेल अपार. मित्रांनो, मराठी वर्षातील माह महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक विधी प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. माह महिन्यात श्री गणेश, सरस्वती देवी, सूर्यदेव, भीष्म, श्री विष्णू, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, दत्तगुरु, श्री गजानन महाराज असे अनेक लोकांचे स्मरण व पूजन केले जाते. मित्रांनो, तसेच 16 फेब्रुवारीला रथसप्तमी सुद्धा पूजन केले जाते. सूर्य स्वयंप्रकाशी आहे, सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्पालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. मित्रांनो, माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ 15 फेब्रुवारी 2024 सकाळी 10:12 होणार आहे आणि समाप्ती 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:54 होणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन 16 फेब्रुवारी 2024 रोजी आपण करावे. रथसप्तमीला मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभाला समाप्ती होते. मित्रांनो, रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले द्यावे. रथसप्तमी दिनी तुळशी पुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो. सूर्यरथाला असणारे 7 अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते. सूर्योपासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान 12 वाजण्यापूर्वी यथाशक्ती आपण गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्याचे ध्यान करावे, नामस्मरण करावे, सूर्याला अर्घ्य द्यावे. भारतात विविध प्रांतात रथसप्तमीला जयंती सप्तमी, मंदार सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणून सुद्धा गौरवले जाते. तर या दिवशी आपल्याला काही जमले नाही तर सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची पूजन अवश्य करावे. याने अपार कृपा आपल्यावर मिळते, सर्व दोष आपले दूर होतात. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.